परिषद प्राथमिक शाळा पिंपळे। मी आज तुम्हाला क्रांतीवीर भगतसिंग यांच्याविषयी भाषण सांगणार आहे, जे तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। लिख रहा हूँ अंजाम जिसका कल आगा जाएगा, मेरे लहू का हर एक कतरा इकलाब लाएगा। भारतीय भूमी ही वीर सुपुत्रांची खाण आहे। या भूमीत जन्म घेऊन अनेक क्रांतिकारक व देशभक्तांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आहे। या त्यागी देशभक्तांच्या यादीमध्ये क्रांतीवीर भगतसिंग यांचे नाव मोठ्या प्राधान्याने घेतले जाते। 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाब मधील रायपूर जिल्ह्यातील बंगा या गावी जन्मलेल्या भगतसिंगांवर त्यांचे वडील व काका यांच्या देशकार्याचा प्रभाव होता। त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि त्यांनी बालवयातच स्वातंत्र्य लढ्यात सामील व्हायचा निश्चय केला। त्यांनी बालवयातच भारत नौजवान सेनेची स्थापना केली आणि ते हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन मध्ये सामील झाले। सायमन कमिशनच्या झालेल्या आंदोलनात इंग्रजांच्या काठी आल्या लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला। या हत्येचा बदला म्हणून भगतसिंग यांनी सॉर्डरची हत्या केली। 8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंग यांनी बटुकेश्वर दत्त यांच्यासह दिल्लीमधील सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला आणि इन्कलाब जिंदाबाद असे नारे दिले। सॉर्डरच्या हत्येचा खटला झाला आणि अखेर भगतसिंग यांना त्यांच्या सहकाऱ्यांसोबत फासावर चढवले। हे तिन्ही वीर हसत हसत भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद असे नारे देत फासावर चढले। अशा या थोर क्रांतिकारांना माझा मानाचा मुजरा। शेवटी मी एवढेच म्हणेन, भारतभूमी स्वतंत्र करण्यास तळ हाती घेऊन प्राण, भारतभूमी स्वतंत्र करण्यास तळ हाती घेऊन प्राण, बलिदानाचे कफन बांधून लढले क्रांतिकारक